श्रुती तुला सांगू, प्रत्येक सिरियलमध्ये ना फंबल हा एक खूप मोठा पार्ट असतो आणि तू कुठलीही सिरियल या दिशेला जायलाच नको. जायला यार, खरंच नको म्हणजे जायला. मला असं वाटतं की त्या फंबल शिवाय सगळं इनकम्प्लीट आहे. सो मला आता ते किस्से ऐकायचे की सौरभने तर आधीच सांगितलंय की रस्ता बदला आता. नाही, माझे फंबल खूप जास्त आहेत ह्याच्यापेक्षा. माझे खूप जास्त फंबल आहेत. म्हणजे काही आठवत आहेत, काही नाही आठवत आहेत, पण त्याच्यावर चर्चा झालेली, युनिटचं शूटिंग थांबलंय, सगळे हसत हसत बाहेर पडले, निघून गेले, कॅमेरा निघून बिमेरे गेले. सोडून निघून गेलेत लोक, इतकंही झालेलं आहे. इथपर्यंत. पण तिची आता गंमत काय आहे, मी मराठी शाळेत शिकलेलो आहे, सो थोडंसं ते एक तो फॅक्टर असतो. तिला कदाचित जास्त ती इंग्रजी वातावरणात कॉलेजमध्ये असल्यामुळे कदाचित ते एक थोडंसं सुरुवात करताना प्रोजेक्ट वाईज सुद्धा फरक पडला. आणि तिने आधी करताना साऊथचं प्रोजेक्ट केलेलं असल्यामुळे, आणि सो पहिले काही दिवस मला अगदी आठवतंय, आमचा कुठलाही सीन चालू असेल ना, समजा आमचं एक काही OS चालू असतील, ओव्हर द शोल्डर शॉट चालू असतील, तर सर शेजारच्या खुर्चीवर बसलेले असायचे आणि तिचं शूटिंग लाईन बाय लाईन व्हायचं. कारण त्याच्यात हे चालूच असायचं ना मध्ये. तेव्हा पण एखादा खतरनाक फंबल जो तुला चांगला आठवतो? मला माझाच म्हणजे एकटीचा शॉट होता. खूप नंतर मालिकेमध्ये मी प्रेग्नेंट आहे आणि आता हा तो माहोल होता त्या सिरियलमध्ये जेव्हा चालू, आणि मला आता गर्भसंस्कार सुरू करायचे, म्हणून तो एक माझा सोलो लावला होता. आणि तो एवढाच शॉट होता की मी पोटावर हात ठेवते आणि मी म्हणते की बाळा आता तू येणार आहेस आणि आता अमुक तमुक वगैरे वगैरे वगैरे. आता ह्याच्यात खरं तर काहीच फंबल होण्यासारखं नाही आहे, पण असं पोटावर हात ठेवला मी, रोल कॅमेरा, ॲक्शन, ब्रा. मी म्हटलं आता हा काय फंबल आहे, हा काय फंबल आहे. अख्खं युनिट गेलो होतं, पुढचे 10 मिनिटं शूटिंगच झालं नाही. शक्यच नाही ना, म्हणजे काय काही अजून एक किस्सा मला आठवतोय. इलाताई होत्या, इला भाटे त्याच्यामध्ये, आणि शी वॉज प्लेइंग माय मेंटर इन इट. तर मला ना त्यांच्यावर शूट करायला खूप मजा यायची, कारण इतक्या सॉर्टेड आहेत ना त्या ॲक्टर म्हणून सुद्धा. सो मला खूप, आणि त्यांच्याकडनं फंबल वगैरे तर नाहीच होणार. म्हणजे इतकं त्यांना एकदा स्क्रिप्ट दिली की ते वाचायच्या आणि चला टेक असं म्हणून आमचं व्हायचं. त्यांनी एकदा फंबल केला आणि त्याच्यानंतर तो मी वच्चे. तर अशी लाईन होती की तू काळजी करू नको, असं नसतं बेटा. तर त्यांनी तू काळजी करू नको, असं नसतं बाटा. म्हटलं हिला त्यांनी बाटा म्हटलं. सो मग त्याच्यानंतर ना मला असं झालं की हा ठीक आहे, म्हणजे फंबल करणं ठीक असतं एवढं काय मी पाप केलेलं आणि नाही. मग ना तो एक खेळ सुरू झाला रे सेटवर, की आता कोण फंबल करतंय, कोण काय करतंय. लोक नजर लावून बसलेली आहेत. त्यामुळे अजून कॉन्शियस व्हायचं, मग अजून जास्त फंबल व्हायचे, असं सगळं चाललंय. म्हणजे अक्षरशः लोक, तुझा शॉट चाललाय का, मग असे बाजूनी लोक बसणार की आता कुठे हे खातायत, कोण माहिती? आमचे एपिसोड डिरेक्टर होते गणेश रासने. रासने. मला असं वाटतं गणेशचं जे डोक्यात चालू आहे आणि जे बोलतो त्यात कॉर्डिनेशनच नव्हतं. हा, स्पीड मध्ये खूप फरक आहे. खूप फरक आहे. म्हणजे हे तयार नंतर व्हायचं, पण बोलून आधी टाकायचं. असं किंवा उलट किंवा उलट. तर एक काहीतरी सीन होता ज्यात एकाच वॉलवर 2 क्लोज होऊ शकणार होते वेगवेगळ्या सीनचे. सो इथे सौरभचा क्लोज घेऊया, मग त्याला पटकन जाऊन त्याला शॉट चेंज करू दे, आणि दुसऱ्या सीनचा पण परत तिकडेच क्लोज घेऊया. तर तो बोलता बोलता म्हणा, म्हणजे काय होईल, एकाच पक्षात 2 दगडी होतील ना. तर मी म्हटलं म्हणजे अरे नाही सॉरी म्हणजे तुम्हाला कळलं ना मला काय म्हटलं. तर असं खूप व्हायचं आमचं.